महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोअर कमिटी व शिक्षक संघर्ष संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात जोरदार निदर्शने करण्यात आली। 1 नोव्हेंबर 2025 पूर्वी नियुक्त व 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1982 जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी शिक्षक संघर्ष समितीच्या वतीनं निदर्शने करण्यात आली। तसेच शासनातर्फे जुनी पेन्शनबाबत सकारात्मक शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आले, ते आम्हाला मिळावं व आमची जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी शासनाला निवेदन देण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने शिक्षण संघर्ष संघटना तसेच जुनी पेन्शन कोअर कमिटीचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। मी श्री शांताराम कदम 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विना अनुदानित अंशतः अनुदानित आणि 2005 नंतर 100% झालेल्या शाळा वर्ग तुकडीवरील आमचे सर्व कर्मचारी शासनाने 31 ऑक्टोबर 2010ला शासन निर्णय काढून आमची 1982 ची जुनी पेन्शन योजना आमच्यापासून डिस्काउंट दिलेली आहे। तर आम्ही सर्व शिक्षण विभागातील माध्यमिक, प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची नियुक्ती ही 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीची असून शासनाने टप्पा अनुदान हे उशिराने दिलेले आहे। तो त्याच्यात आमच्या कर्मचाऱ्यांचा कुठलाही दोष नसताना आम्हाला पेन्शनपासून वंचित ठेवला आहे। तर शासनाला आमची एकच विनंती आहे की आमची हक्काची 1982 ची जुनी पेन्शन योजना ही आम्हाला मिळालीच पाहिजे। म्हणून आम्ही 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विना अनुदानित अंशतः अनुदानित 2005 नंतर 100% झालेल्या शाळा वर्ग तुकडीवरील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना ही आमच्या हक्काची जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे। याच्यासाठी मी आज महाराष्ट्र जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देत आहोत। आणि तदनंतर शासनाने जे ॲफिडेव्हिट कोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे ते ॲफिडेव्हिटची प्रत आमच्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना संघटनेला मिळाली पाहिजे, कारण शासनाने कोणतं ॲफिडेव्हिट सादर केलं हे आम्हाला कळायला पाहिजे। म्हणून आमचे आज या ठिकाणी महाराष्ट्र जिल्हाधिकारी महोदय यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिक्षण मंत्री महोदय यांच्यापर्यंत आमचं निवेदन आम्ही सादर करण्यासाठी महाराष्ट्र जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे आम्ही आज या ठिकाणी 1 नोव्हेंबर 2005 सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालो आहेत। त्यांनी ते निवेदन स्वीकारून आम्हाला जुनी पेन्शन द्यावी हीच विनंती।